मित्रांनो, पोटच्या मुलाला स्वतःच्या डोळ्यांसमोर मृत्यूच्या स्वाधीन करताना आई वडिलांना काय वेदना होत असतील. आज सोशल मीडियावरचा हा एक व्हिडिओ दगडाचंही काळीज पिळटून टाकतोय. 2013 मध्ये हॉस्टेलवरून पडून हरीश राणा नावाचा हा तरुण गेल्या तब्बल 13 वर्षांपासून कोमात एका बेडवर मृत्यूशी झुंज देत होता. शेवटी त्याची ती तडफड त्याच्या वृद्ध आई वडिलांना बघवली नाही. त्यांनी अत्यंत जड अंतकरणाने सर्वोच्च न्यायालयाकडे त्याच्या इच्छा मरणाची परवानगी मागितली. जेव्हा हरीशचं लाईफ सपोर्ट काढण्यात आलं तेव्हा एका दिदींनी त्याच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावला, डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, सर्वांची माफी मागत जा आणि शांत जा बाळा. मित्रांनो, आपण छोट्या गोष्टींवरून देवाला दोष देतो, पण या आईवडिलांच्या वेदना समजून घ्या. आयुष्य खूप अनिश्चित आहे. उद्या काय होईल कुणालाच माहित नाही. त्यामुळे कुणाबद्दल मनात राग धरू नका. सगळ्यांना माफ करायला शिका आणि आयुष्य हसत जगा. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला नक्की शेअर करा आणि आयुष्याची खरी किंमत समजून घ्या.